ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, मनुष्यामधील नाते संबंध हे किती महत्वाचे आहेत आणि परमेश्वराच्या दृष्टीने किती अमूल्य आहेत ते आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना दाखवून देत आहे। मनुष्यामधील संबंध अगदी घट्ट बनावेत, एकमेकांना क्षमा करून, एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांना नवीन जीवन जगण्याची संधी देऊन आज प्रभू येशू ख्रिस्त समेटाचा संदेश आपल्या सर्वांना देत आहे। असं सांगतात की तुटलेला विश्वास कधीच बांधता येत नाही किंवा तुटलेलं नातं कधी जोडता येत नाही, परंतु जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते त्या व्यक्तीला या गोष्टी करण्यासाठी शक्य असतात, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः इतरांना क्षमा केली आणि इतरांना क्षमा करून त्याने इतरांना नवीन जीवन जगण्याची संधी दिली। परंतु प्रभू येशू ख्रिस्त देखील आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे, जर समोरची व्यक्ती खरोखरच आपल्याकडून मदत घेण्यासाठी तयार असेल, क्षमेसाठी पात्र असेल किंवा स्वतःहून सहानुभूती दाखवत असेल, पश्चातापाचा एखादा चिन्ह त्याच्या चेहऱ्यावरती असेल, तर नक्कीच त्या क्षमेचा त्याला फायदा होऊ शकतो। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तुझ्या भावाने की तुझ्या नातेवाईकांनी किंवा तुझ्या मित्राने एखादा गुन्हा केला, तुमच्या विरुद्ध पाप केलं, तर जाऊन त्याला समेट कर, त्याला त्याची चूक दाखव। जर त्याने ऐकलं नाही तर अजून 2-3 साक्षीदाराच्या सहाय्याने त्याला मदत करण्याचा प्रयत्न कर। जरी त्याने त्याचं ऐकलं नाही तरी शेवटी मोठ्या व्यक्तींना बोलव, चर्चा कर आणि तिसरी संधी देऊन देखील ती व्यक्ती जर ऐकत नसेल त्या व्यक्तीला तू सोडून टाक। कारण समोरच्या व्यक्ती जेव्हा आपले कान, आपले डोळे, आपले हृदय पूर्णपणे अविश्वासाने बंद करत असतो, तेव्हा मात्र आपण काहीच करू शकत नाही, कारण आलेल्या संधीचा तो कधीच फायदा करून घेत नाही। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या परीने आपल्याला केवळ त्या व्यक्तीसाठी 3 किंवा जास्त संधी देण्यासाठी प्रयत्न करत आहे किंवा सांगत आहे। आणि एक ख्रिश्चन म्हणून आपण इतरांना नक्कीच संधी द्यायला पाहिजे, सुधारण्यासाठी, चुका सुधारण्यासाठी, इतरांना समेटसाठी संधी द्यायला पाहिजे। आणि जेव्हा आपण इतरांना संधी देत असतो, विशेष म्हणजे चर्चा करत असतो परमेश्वराच्या नावाने, परमेश्वराच्या आत्म्याने, तेव्हा नक्कीच परमेश्वर तिथे प्रत्येक प्रॉब्लेमचं आपल्याला सोल्युशन सांगत असते। आणि म्हणून पुढे प्रभू येशू सांगत आहे, जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतात त्यांच्यामध्ये मी हजर आहे। म्हणजेच जेव्हा आपण चर्चेसाठी जमतो, समेटेसाठी जमतो, आपल्या मनातील हेतू चांगला असतो, एकमेकाला मदत करण्याच्या हेतूने आपण एकत्र जमतो, तिथे परमेश्वराचा आत्मा हजर असतो आणि परमेश्वराचा आत्मा, परमेश्वराचं ज्ञान आपल्याला त्या क्षणाला मदत करत असते, समेटासाठी, एकमेकांच्या चुका दाखवून सुधारण्यासाठी आणि एकमेकांना नवीन जीवन किंवा संधी देण्यासाठी। परंतु जर आपण न भेटता, न चर्चा करता एकमेकांचे दोष काढत राहिलो तर तिथे परमेश्वर देखील आपल्याला मदत करू शकणार नाही। आणि म्हणूनच तुटलेलं नातं जोडण्यासाठी प्रथम आपल्याला एकत्र यावं लागेल, चर्चा करावी लागेल आणि दोघा व्यक्तीकडून जर आपण समतोल प्रयत्न असेल, दोन्ही व्यक्ती जर पाऊल उचलत असतील तर नक्कीच तिथे समेट शक्य आहे। आज परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया, आपल्या हातून जे तुटलेलं नातं आहे ते जोडण्यासाठी आपण किती प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्न करण्यासाठी परमेश्वराने सामर्थ्य, कृपा द्यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया।